नमस्कार, मी अरविंद बेंडगा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरव्हाळा या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये अनेक असे प्रमुख अतिथी लाभणार आहे। त्याचबरोबर वार्षिक स्नेह संमेलनासोबतच पालक संवाद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत वरव्हाळा कन्या आश्रमशाळेचा हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडणार आहे, कार्यक्रम कसा होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील डहाणू प्रकल्पा अंतर्गत येणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरव्हाळा या ठिकाणी आलेले आहोत आणि या ठिकाणी आज आनंद बालिका मेळावा आहे, पालकांशी संवाद मेळावा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे। एकंदरीत या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम कसा पार पडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आलेले सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून डहाणू विधानसभेचे आमदार विनोदजी निकोले साहेब, वरव्हाळा गावचे रावजी कुऱ्हाडा साहेब, पंचायत समिती सभापती सुनीता सिंगडा मॅडम, नगराध्यक्ष सुरेश भोये साहेब असे अनेक मान्यवर या कन्या आश्रमशाळा वरव्हाळा या ठिकाणी होते आणि सर्व मुलींच्या आणि आई वडिलांच्या उपस्थितीत हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू होता आणि या दरम्यान तलासरी तालुक्यातील अनेक असे मान्यवर या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवताना दिसून आले आणि यावेळेस पूर्ण मुलीही उत्साहात या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचा आनंद घेताना आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमदार निकोले साहेब आणि गावचे काही ग्रामस्थ या ठिकाणी उत्साहाने आपल्या कुलदेवतांची पूजा अर्चा करताना आपल्याला दिसून येत आहे। विद्येची देवता असेल, सावित्रीबाई फुले असतील, बिरसा मुंडा असेल किंवा क्रांतीवीर आणि ज्या सर्वांमुळे आपण आज शिक्षण घेत आहोत अशा सर्वांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे। गायगुरांना चरायला देणारे हे आमदार डहाणू मतदारसंघातून विजयी झालेले माकपाचे विनोद निकोले, महाराष्ट्रातले सगळ्यात गरीब आमदार। त्यांच्याकडे फक्त 51,082 रुपये एवढीच रोख रक्कम आहे, राहायला स्वतःचं घरही नाही। निकोले डहाणू जवळच्या वाकी गावात एका खोलीत भाड्यानं राहतात। या अतिशय सामान्य माणसाला मतदारांनी आमदार म्हणून निवडून दिले। या ठिकाणी स्वागत करत आहे सर्व मुलींनी। त्यांच्याकडे पाहून प्रत्येकाला एक प्रेरणा मिळेल असं व्यक्तिमत्व ते आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि वार्षिक शाळेच्या वतीने आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश इभाड सर, त्याचबरोबर शाळेतील इतर शिक्षक वर्ग आलेले पाहुण्यांचे स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहे। या कार्यक्रमाच्या वेळी तालुक्यातील अनेक असे मान्यवर या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत वरव्हाळा कन्या आश्रमशाळेचा हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू असल्याचा आपल्याला दिसून येत आहे। धरती आबा, क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच विश्ववंदनीय अशा सर्व महाशक्तींना महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करून या ठिकाणी वरव्हाळा आश्रमशाळा आहे। या वरव्हाळा आश्रमशाळेवरती कृपादृष्टी असणारा ब्रह्मदेव, त्याच पद्धतीने या ठिकाणी समोर असलेली गोलेरी डोंगरी उर्फ गोलेरी माता या आणि या वरव्हाळा गावचा गावदेव या सर्वांना विनम्र असं अभिवादन या ठिकाणी मी करतो आहे। दिवस आजचा घेऊन आला
दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, पुन्हा नव्याने पुन्हा नव्याने नवीन व्हावे, नवे नवेसे गाणे, नवीन हेतू नवीन ध्येय, नवे उमेद नवी आशा, कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे, कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे. शाळा आणि या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक आनंदाचा क्षण. या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कलागुणांचा गौरव आज शाळेकडून केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या नेतृत्वाला कलागुणांना वाव मिळणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास मदत होणार आहे. त्याच पद्धतीने या स्टेजवरती विराजमान झालेले सर्व आमच्यासाठी सर्व बहुमत असे सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहात की शासकीय PM श्री रोजी झालेले आहे. असा वेळ जेव्हा शाळा या ठिकाणी शाळेला सुरुवात करायची आहे, असा वेळ शाळेला जागा पाहिजे, घर पाहिजे, तेव्हा परिस्थिती काय असेल लक्षात घ्या की 1979 मध्ये आपलं स्वतःचं घर या कन्या आश्रम शाळा वरवाड्याला देऊन ते स्वतःच्या वेगळ्या घरामध्ये राहिलेत. ती शाळा आहे की या शाळेचे पितामह आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज ही सर्व कमिटी त्या बदललेल्या शाळेचं रूप आपण पाहत आहोत. तर या आपल्या पितामहाला वंदन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य या ठिकाणी राहणार आहे. ते आपण लक्षात ठेवूया. या ठिकाणचे सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही पाहत आहेत तर त्यासाठी आमच्या मुली खूप मेहनत करत आहेत. तशा या बहुगुणी अशा आमच्या विद्यार्थ्यांनी आणि या बहुगुणी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारा असा आमचा हा कर्मचारी वृंद या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे की ते कुठल्याच प्रकारचे वेळेचं बंधन न पाहता अगदी स्वतःच्या घरातील स्वतःच्या मुलीसारखं या ठिकाणी वागणारे असे आमचा हा कर्मचारी वृंद आहे. तर या सर्वांच्या सहकार्य आणि सर्वांच्या मेहनतीने ही शाळा रंगरूपाला येते आहे. मला सर्वांना माहिती असेल की या शाळेला ISO हे नामांकन देखील मिळालेलं आहे. आपली शाळा ही नामांकित शाळा आहे. ISO नामांकित असलेली आपली शाळा आहे. आणि यावर्षी आपल्या शाळेला PM श्री हा पंतप्रधान म्हणजे केंद्र सरकारकडनं PM हे आपल्या सर्वांसाठी खूप एक अभिमानाची बाब आहे. आणि आपण सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग, सर्व शाळा व्यवस्थापन समिती, या गावातले सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्या आश्रम शाळेची निवड PM श्री म्हणून झालेली आहे. तर जोरात पाया देऊन आपण आपलंच अभिनंदन करूया. खूप गौरवाची, अभिमानाची अशी बाब आहे. तर या ठिकाणी खूप साऱ्या बाबी तुम्हाला घडताना दिसतील. पाण्याची समस्या या ठिकाणी पारसी डेअरी फॉर्मचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. तर त्यांनी या पाण्याचा प्रश्न देखील लवकरात लवकर आमचा मिटवावा, जेणेकरून आमची जी काही अडचण आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी दूर होईल असं मला वाटतं आहे. मी या ठिकाणी आपल्या या शाळेमध्ये इयत्ता 1 ते इयत्ता 12वी पर्यंतचे वर्ग आहेत. या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे म्हणजे कला आणि वाणिज्य तुकड्या असलेली शाळा, त्या तुकड्या असलेलं कॉलेज हे मला वाटतं आपल्या डहाणू मधील पहिलं असं आपलं कॉलेज आहे की त्या ठिकाणी आर्ट्स आणि सायन्सच्या तुकड्या आहेत. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तर यासाठी आपण जरा काळजी घेऊया. निश्चितच आपल्या मुली या संधीचा फायदा त्या घेणार आहेत. तर या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये 1002 मुली शिकत आहेत. सध्या 1002 विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. पुढच्या वर्षी आपल्याकडे सायन्सची तुकडी वाढणार आहे. अजून त्याच्यामध्ये किमान 150 ते 200 विद्यार्थिनी वाढणार आहेत. म्हणजे किमान पुढच्या वर्षी 1500 विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये प्रवेशित असणार आहेत. तशा या सुंदर शाळेमध्ये आपल्या सर्व मुली चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. सर्व पालक वर्ग अतिशय सांगितल्याप्रमाणे आम्हाला या शाळेला सहकार्य करत आहेत. पालकांना ज्या ज्या पद्धतीने सूचना दिल्या जात आहेत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पदाधिकारी सर्वांचं अतिशय चांगल्या प्रकारे असं सहकार्य या ठिकाणी मला लाभत आहे. या शाळेचं नाव आपण निश्चितच पुढील काळामध्ये ही आपली शाळा ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण व्हावी, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपल्या शाळेतून दिलं जावं अशी आमची सर्वांची मनिच्छा आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल असं मला वाटतं आहे. या ठिकाणी सर्व पाहुणे मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांचं मनोगत, त्यांची भाषणं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी माझं छोटस मनोगत मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. नाव उंचवण्याचं कार्य वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थिनी, खेळाडू विद्यार्थिनी करत असतात. आता 3
4-5 जानेवारी नागपूर या ठिकाणी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झाल्या। या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वरवाडा आश्रमशाळेतील खेळाडूंनी गवगवीत यश संपादन केलेलं आहे। यशाचा आलेख वाढता ठेवण्यामध्ये त्यांनी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। तर मी सुरुवातीला 4x400 रिले या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे। 4x400 तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरवाडा येथील मुलींनी विविध खेळांमध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय असे मिळवलेले चषक या कार्यक्रमादरम्यान वितरित करण्यात आले। त्याचबरोबर गुणवंत ज्या विद्यार्थिनी होती, ज्या विद्यार्थ्यांनी कला शाखेमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रावीण्य मिळवलेले होते, अशा गुणवंत विद्यार्थिनींचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत वरवाडा शाळा या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडत असताना या प्रसंगी उपस्थित स्टेजवरील सर्व आदरणीय सन्माननीय सर्व सदस्य, त्याचप्रमाणे या वरवाडा शाळेतील सर्वच शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आणि तुमच्यामुळे आज मी या स्टेजवर उभा आहे आणि म्हणून या संबंध डहाणू तलासरी या 2 तालुक्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी करावी ही माझी व्यक्तिगत जबाबदारी आहे। आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आपण असं उल्लेखनीय काम करावं की जेणेकरून आमच्या या पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी, खरं म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्याला आदिवासी बहुल जिल्हा असं घोषित केलेलं आहे आणि या ग्रामीण भागातील जे आमची मुलं आहेत ही खरोखर त्यांच्यामध्ये असे नैसर्गिक गुण आहेत। काही गुण आपल्याला आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्ये जाणावे लागतात, काही गुण नैसर्गिक असतात, त्याचा विकास आपल्या शाळेमध्ये होत असतो। आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण काही मेडल्स, प्रमाणपत्र अशा प्रकारचे बक्षीस आपण घेतले। त्या क्षेत्रामध्ये एक माझी जबाबदारी म्हणून आपल्याला काही करता येईल का, अशा प्रकारच्या संकल्पना त्या स्टेजवर बसल्याचे प्रतिनिधी आणि मी स्वतः आमच्या मनामध्ये आहे। PM श्री वरवाडा कन्या आश्रमशाळेच्या कार्यक्रमाची बातमी अरविंद बेनगा न्यूज या YouTube चॅनलवर अपलोड झालेली आहे। तर या कार्यक्रमाची बातमी जर तुम्हाला बघायची असेल, अरविंद बेनगा न्यूज या YouTube चॅनलला भेट द्या आणि या कार्यक्रमाची पूर्ण बातमी नक्की बघून घ्या।